नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता यंदा खरीप 2025मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचं बऱ्याच म्हणलं तर तसं 80-90% शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात खूप नुकसानही झालेलं आहे. आपण ते पाहिलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली आहे. काही जागेवर ढगफुटी झालेली आहे. काही जागेवर पशुधनही वाहून गेलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्याचं अतोनात काय झालेलं आहे, नुकसानही झालेलं आहे. आपण ते पाहिलेलं आहे आणि जे उत्पादन आहे ते काय झालेलं आहे 50%च्या आत आलेलं आहे. म्हणजे घटलेलं आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि त्यामुळं मग आता काय झालेलं आहे, जो पीक विम्याचा मार्ग आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशांचा पीक विमा मिळण्यास मार्ग काय झालेला आहे, मोकळा झालेला आहे. आणि मग मोकळा झालेला असल्यामुळं मग आता काय होणार आहे, लवकरच शेतकऱ्यांना काय होणार आहे, पीक विमा काय होणार आहे, मिळणार आहे. मग तो कोणत्या पिकाचा अगोदर मिळेल, नंतर कोणत्या पिकाचा मिळेल, कोणत्या पिकाला विसर लागणार आहे, तो मग पीक विमा कुणाला मिळेल, आहे का नाही? कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यालाच मिळणार फक्त पीक विमा. मग नंतर पीक विमा भरला असला तरी काही शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विमा. आहे का नाही? त्याचं काय कारण असेल, आपण काय करणार आहोत सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहावयास काय होणार आहेत, मिळणार आहेत. चला वेळ न घालवता बघा आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे खरीप 2025चा, त्यांनी त्या शेतकऱ्यांना काय होणार आहे जवळपास 15 जानेवारी नंतर, नाहीतर किंवा मग त्या 15 जानेवारीच्या आत किंवा मग नंतर काय होणार आहे, पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता ते पीक विमा मिळायचा म्हटल्यानंतर तुम्हाला शासनाने सांगितलं होतं की वेळोवेळी ई पीक पाहणीची करून घ्या, ई पीक पाहणी करून घ्या, तरच तुम्हाला काय होणार आहे, पीक विमा मिळणार आहे, असं सूचित केलं होतं. मग ज्या शेतकऱ्याने आपला पिकाचा पीक विमा उतरवलेला आहे, भरलेला आहे, मग तुमचा उडीद असेल, मूग असेल, भुईमूग असेल, तूर असेल, काय तुम्ही ज्या पिकाचा पीक विमा भरला आहे, तुमच्या रानामध्ये जे पीक आहे तर त्या संदर्भात ई पीक पाहणी आपल्याला काय होती शासनाने सांगितली होती करायची आणि ती बंधनकारकच होती. मग ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल त्या शेतकऱ्यांना 100% विमा काय होणार आहे, येणार आहे. आणि जे काही 20% शेतकरी राहिले होते महाराष्ट्रातील, त्याचे मग ऑफलाईन पद्धतीने ई पीक पाहणीची प्रक्रिया आता पाठीमागं तलाठी मंडळ अधिकाऱ्याच्या माध्यमातून काय केलेली होती, पार पाडलेली होती. मग जे राहिलेल्या शेतकऱ्यांनी जे नव्हती केली त्यांनी काही करण्यासाठी काय केली होती, एक संधी दिली होती असं म्हणावं लागेल. आणि मग आता 15 जानेवारीच्या नंतर किंवा मग अगोदरही काय होऊ शकतं, तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. पीक मिळण्याचा मार्ग काय झालेला आहे, मोकळा झालेला आहे. कारण आता पीक विमा तुम्हाला 15 जानेवारीला सोयाबीन आणि उडीद किंवा मग मुगाचा भेटू शकतो. त्यानंतर मग तुम्हाला काय होणार आहे, थेट मार्च, एप्रिल कापूस, त्याच्यानंतर तूर, जे इतर आहेत त्याचा काय होऊ शकतो, टाईम लागू शकतो एवढा कालावधी. पण आता लवकरात लवकर काय होणार आहे, तुम्हाला सोयाबीन आणि उडीदाचा पीक विमा काय होणार आहे, भेटणार आहे. त्याची तरतूदही झालेली आहे आणि लवकरच आता ते काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी वगैरे केलेले आहे, कारण यंदा तक्रार बंद झालेली असल्याने काढले जे काढायच्या हिशोबामध्ये म्हणजे पीक कापणीच्या हिशोबामध्ये त्याची काय केली झाली, टक्केवारी ठरवली जाते आणि नंतर मग त्याचा पीक विमा काय केला जातो, जाहीर केला गेलेला आहे. त्यामुळं मग यंदा तक्रारीचा काही विषय नाही की तक्रार केली नाही मग पीक विमा येणार नाही, असायला काही भाग नाही. फक्त यंदा काय होतं, पीक विमा भरणे शेतकऱ्याने आणि मग काय करायचं आहे, त्या पीक विम्याची ई पीक पाहणी करणं बंधनकारक केलेलं होतं. तुम्हाला ई पीक पाहणी करावीच लागणार होती. सर्व शेतकऱ्यांनी काय केलेले आहे, ई पीक पाहणी केलेली आहे सर्वच पिकाचे. त्यामुळं मग तुम्हाला काही अडचण नाही. तुम्हाला पीक विमा 100% काय होणार आहे, मिळणार आहे. ह्यात काही शंका नाही, आहे का नाही? त्यामुळं आता 15 जानेवारीच्या आत बाहेर काय होणार आहे, तुम्हाला पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विमा भरला आहे अशाच शेतकऱ्यांना, ज्यांनी पीक विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण त्याला अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई अगोदरच काय झालेली आहे, मिळालेली आहे. यापेक्षा त्या शेतकऱ्यांना जास्तीचं काही भेटणार नाही. पण ज्यांनी पीक विमा आपल्या पिकाचा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, हे भेटणार आहे. 15 जानेवारीपासून त्यांना खात्यामध्ये त्यांचं वितरण होईल, खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात
होतील हळूहळू सर्वच पिकाचा काय होणार आहे विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना थोडासा दिलासादायक बाब म्हणून यावर्षी खूप अतोनात पाऊस मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालेलं असल्याने शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असल्याने ही काही का होईना पिकाचा काय झालेला आहे पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या पीक विम्याची रक्कम काय केली जाणार आहे वर्ग केली जाणार आहे. त्यांना ती मिळणार आहे. महा डी-बी-टी थ्रू त्यांना काय होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. धन्यवाद.